ऑक्टोबर हीट वाढल्यामुळे खूपच गरम होऊ लागलं आहे. त्यामुळे थंडावा देणाऱ्या पदार्थाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी वर्षा. BM's किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उडदाच्या डाळीपासून आंबट गोड असे दहीवडे, चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणीची रेसिपी या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर सर्वात आधी वडे कसे बनवायचे ते पाहूयात. त्यासाठी एक मोठी वाटी उडदाची डाळ 2 ते 3 वेळा चोळून धुवून घेतली आणि मग 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवली. दुपारी वडे करायचे असतील तर सकाळी डाळ भिजत घातली तरी चालेल. आता त्यानंतर भिजलेली डाळीतील पाणी एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवून मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आणि पाणी न घालता रवाळ अशी वाटून घेऊया. एकदम बारीक करायची नाही. पाववाटी पाणी घालून मी ही डाळ वाटून घेतली. वाटलेली डाळ एका पातेल्यात काढून मग हातानेच पीठ एकाच दिशेने फेटून घेतले. पीठ अगदी हलके होईपर्यंत फेटायचे. पिठाचा रंग थोडासा पांढरटसर जाणवायला लागला आणि पीठ हलकं वाटलं की फेटून झालं आहे असं समजायचं. त्यानंतर चवी पुरेसे मीठ, अर्धा इंच आलं किसून घातले. तुम्हाला हवे असतील तर 2 हिरव्या मिरच्याही बारीक चिरून घालू शकता आणि लगेचच वडे तळायला घेतले. इकडे कढईत तेल गरम करून घेतल्यावर थोडे पीठ हाताने उचलून मध्यम आकाराचे वडे तयार होतील असे कढईत सोडून घेतले. एकाच वेळी 5 ते 6 गोळे सोडले तरी चालतील. गॅस मध्यम आचेवर ठेवून मग थोड्या वेळानंतर गॅस फ्लेम थोडी कमी जास्त करत सगळे वडे झाऱ्याने वर खाली हलवत सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. वर खाली करत राहिल्यामुळे वड्यांना रंग सारखा येतो. तळलेले वडे काढून लगेचच एका पातेल्यात पाणी घेऊन 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवले. तुम्ही पाहिजे तर ताकातही सोडू शकता. त्यानंतर आपल्याला जेवढे खाण्यासाठी वापरायचे असतील तेवढेच वडे भिजवायचे, बाकी तसेच ठेवायचे, सुकेच ठेवायचे. 15 मिनिटांनंतर भिजत ठेवलेल्या वड्यांपैकी एक एक वडा हातात घेऊन दाबून पिळून काढला. अशा प्रकारे सर्व वडे पिळून घेतल्यानंतर इकडे एका बाउलमध्ये 1 वाटी गोड दही घेऊन चांगले फेटून घेतली. तुम्ही रवीनेही घुसळून घेऊ शकता. त्यात अर्धा वाटी साखर घालून साखर विरघळेपर्यंत फेटून घेतले. कन्सिस्टन्सीसाठी थोडी पाणी वापरलं तरी चालेल. मग एका बाउलमध्ये सर्वात आधी 6 ते 7 वडे ठेवून त्यावर दही, तयार केलेली चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी चमच्याने सोडून घेतली आणि मग त्यावर लाल मिरची पावडर, जिरे पावडर, चवी पुरेसा चाट मसाला भुरभरून घेतला. आता आपले दहीवडे खाण्यासाठी तयार आहेत. यासाठी बनवलेल्या चिंचगुळाच्या चटणीची रेसिपी आता आपण पाहूयात. एका बाउलमध्ये अर्धी वाटी चिंच 1 वाटी पाण्यात घालून त्यात अर्धी वाटी गूळ घातला आणि 1 तासासाठी भिजत ठेवली. साधारण 1 तासानंतर मऊ झालेली चिंच गूळ हातानेच कुस्करून पेस्ट करून एका गाळणीने ही पेस्ट एका पातेल्यात गाळून घेतली. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मंद आचेवर चिंचगूळ शिजवून घेतले. उकळी आल्यावर त्यात चवी पुरेसे मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरे पावडर घालून 5 मिनिटासाठी परत थोडं शिजवून घेतलं. आता आपली चिंचगुळाची चटणी तयार आहे. त्यानंतर हिरव्या चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी डाळवं म्हणजेच भाजलेली चणा डाळ, अर्धा इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 वाटी कोथिंबीर आणि पाव वाटी पुदिना घालून चवी पुरेसे मीठ घातले. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अर्धा वाटी पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतले. आता आपली हिरवी चटणीही तयार आहे. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये सांगा.